राज्यपालांना विधिमंडळाने पारित केलेल्या एखाद्या विधेयकाला मंजुरी द्यायची नसेल तर त्यांनी ते विधेयक स्वतःकडे न ठेवता पुनर्विचारासाठी लवकरात लवकर विधिमंडळाकडे परत पाठवावं, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलाय. सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पारीदवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल दिलाय. आता हा निकाल यासाठी महत्त्वाचा आहे की तामिळनाडू आणि केरळ यांनी सुद्धा आपापल्या राज्यपालांच्या विरोधात अशीच तक्रार करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी अशाच प्रकारे सरकारने पारित केलेली अनेक विधेयकं ही रोखून धरली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या कमेंट्स नंतर तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांनी 2020 पासून रोखून धरलेली विधेयकं ही सरकारकडे परत पाठवली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सध्या हे राज्यपाल चर्चेत आले असले तरी चर्चेत राहण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. राज्यपालांच्या या कृतीमुळे आपल्याला खरंच राज्यपाल पदाची गरज आहे का, असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो. म्हणूनच खरंच राज्यपाल या पदाची गरज असते का आणि ते पद कायमचं खारिज करण्यासाठी कोणकोणती कारणं दिली जातात तेच या व्हिडिओतनं समजून घेऊयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आता यासाठी पहिलं कारण दिलं जातं ते म्हणजे राज्यपाल पदाचा ब्रिटिशकालीन इतिहास. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात स्वतंत्र चळवळीने जोर धरलेला. भारतीयांचा आक्रोश कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून भारतीयांच्या हातामध्ये सत्ता देण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात झाली, किंवा तसं भासवलं तरी जात होतं. त्यानुसार 1909 चा मार्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, अशा कायद्यांद्वारे भारतीयांचं सरकारमधलं प्रतिनिधित्व वाढवण्यात येत होतं. या सुधारणा शिखरावर गेल्या त्या 1935 च्या भारत सरकार कायद्याद्वारे. 1935 च्या कायद्याने प्रांतीय विधानसभाची स्थापना झाली. या विधानसभांना आणि विधानसभेतनं निवडून आलेल्या मंत्र्यांना काही प्रमाणात स्वायत्तता सुद्धा देण्यात आली. मात्र त्याच वेळी ब्रिटिश सरकार हे राज्यांची सत्ता पूर्णपणे भारतीयांच्या हातात द्यायला तयार नव्हतं. मग त्यासाठी राज्यपालांच्या काही विशेष जबाबदाऱ्या या देण्यात आल्या आणि राज्याचे मंत्रिमंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयात हस्तक्षेप करण्याची परवानगी राज्यपालांना देण्यात आली. थोडक्यात काय तर केंद्रातील ब्रिटिश सरकारला राज्यातील सरकारमध्ये वाटेल तेव्हा हस्तक्षेप करण्याला सूट देण्यात आली. तेव्हा सुद्धा राज्यपाल हे केंद्राकडूनच नेमले जात होते. जेव्हा स्वतंत्र भारताचं संविधान तयार करण्यात आलं त्यामध्ये 1935 च्या भारत सरकार कायद्यामधील अनेक तरतुदी आहेत तशाच घेण्यात आल्या. त्यामध्ये राज्यपाल या पदाच्या तरतुदींचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे इंग्रजांच्या शासन व्यवस्थेत भारतीयांवर अंकुश ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पदाचं स्वतंत्र भारतातही अस्तित्वात राहणं अनेकदा वादाचा विषय राहिलेला आहे. विशेषतः लोकांमधून निवडून न येणाऱ्या राज्यपालांच्या हातात असलेल्या पॉवरकडे भारतीयांवर लादण्यात आलेल्या वसाहतवादी मानसिकतेचं उदाहरण म्हणून सुद्धा पाहिलं जातं. राज्यपाल पद बरखास्त करण्यात यावं यासाठी दुसरं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे संविधान सभेत राज्यपाल पद ज्या कारणासाठी निर्माण करण्यात आलेलं ती परिस्थिती आता बदलली आहे. ब्रिटिशांचं भारतावर राज्य असतानाही सत्तेत सहभागी झालेल्या अनेक काँग्रेस नेत्यांना राज्यपाल पदाच्या गैरवापराचा अनुभव होता. तरी सुद्धा हे पद आणि त्या संबंधितल्या तरतुदी या कायम ठेवण्यात आल्या. राज्यात निवडून येणारे लोकप्रतिनिधी तेवढे प्रगल्भ नाहीयेत. तसंच नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला एकसंध ठेवण्यासाठी सत्तेचं केंद्रीकरण आवश्यक आहे. या दोन मुद्द्यांवर राज्यपाल पद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर सुद्धा परिस्थिती बदलली आहे. यासोबतच स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर देशातील बहुसंख्य लोकसंख्येच्या मनात आपण पहिले भारत या देशाचे नागरिक आहोत ही भावना दृढ झाली आहे. मग अशावेळी जर सत्तेचं केंद्रीकरण नसेल तर देशाचे तुकडे होतील ही भीती अनाठायी असल्याचं जाणकार सांगतात. यासाठी तिसरं महत्त्वाचं कारण येतं ते म्हणजे राज्यपालांचे असंवैधानिक कारनामे. भारताच्या संविधान सभेत सुद्धा राज्यपाल या पदावरून जोरदार वादविवाद झालेले. संविधान सभेतील सर्वात स्पष्ट वक्त्यांपैकी एक असणारे KT शहा यांनी असं म्हटलं होतं की राज्यपाल त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पक्षपाती असतील आणि ते जनतेतनं निवडून आलेल्या मंत्र्यांच्या विरोधात राहतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्रिमंडळाने 12 विधान परिषदेच्या आमदारांसाठी केलेल्या शिफारसींवर कुठलाच निर्णय घेतला नव्हता. तेव्हा राज्यपाल हे जनतेतनं निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात वागतायत, ते भाजप धार्जिण आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला होता. यासोबतच तामिळनाडूमध्ये सुद्धा विधानसभेने पास केलेली विधेयकं ही राज्यपालांनी संमती दिली नसल्यानं अडकून असल्याचा आरोप सत्ताधारी द्रमुकने केला होता. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी ही विधेयकं पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे पाठवलेली आहेत. संविधान सभेच्या अजून एक सदस्य रोहिणी कुमार चौधरी यांनी सुद्धा राज्यपालांच्या पदाबद्दल असाच एक इशारा दिला होता.
राज्यपालांच्या कोणत्याही पक्षाला किंवा व्यक्तीला, मग त्यांच्याकडे बहुमत असू देत किंवा नसू देत, त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याच्या अधिकारांवर त्यांनी शंका उपस्थित केली होती. आणि त्यांची शंका ही 2च वर्षात खरी ठरली. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर लगेचच मद्रास राज्याची 1952 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. 375 सदस्यांच्या विधानसभेत युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने 166 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 152 जागा मिळवल्या होत्या. मात्र राज्यपाल श्री प्रकाशा यांनी सरकार स्थापन करण्याच्या UDFच्या दाव्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याऐवजी त्यांनी काँग्रेसचे चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजे राजाजी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं. राजाजींनी युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे आमदार फोडत सरकारही स्थापन केलं. आज जवळपास 70 वर्षांनंतर सुद्धा हीच ट्रिक राज्यपाल वापरत असल्याचा आरोप होत असतो. यासोबतच निवडून आलेली राज्य सरकारे ही राज्यपालांच्या सहाय्याने बरखास्त करण्याची पद्धत आता जरी कमी झाली असली तरी राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार ही विरोधी पक्षांच्या सरकारवर अजूनही कायम असते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात 1953 साली पंजाबचं सरकार आणि 59 साली डाव्यांचं राज्य सरकार पाडून सुरू झालेली परंपरा ही देशाचे 14वे पंतप्रधान असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातही कायम आहे. नरेंद्र मोदींच्या काळात 2016 मध्ये अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडची काँग्रेसची सरकारं विश्वासदर्शक ठराव न घेताच राज्यपालांनी बरखास्त केली होती. आता या संदर्भातलं चौथं महत्वाचं कारण समोर येतं ते म्हणजे राज्यपाल पदी जी व्यक्ती बसलीये ती संविधानिक पदाची मर्यादा पाळते का? राज्यपाल पद हे संवैधानिक पद आहे, मात्र अनेकदा त्यांच्या कृती या त्या पदाच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या असतात. राज्यपालांची वक्तव्य हा नेहमी वादाचा मुद्दा राहिलेला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलची वादग्रस्त वक्तव्य ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाणारी आहेत. यामध्ये कोश्यारी हे एकटेच आहेत अशातला भाग नाहीये. तर काश्मीरींना बॉयकॉट करा, सिव्हिल वॉर झाल्याशिवाय देशातला हिंदू मुस्लिम वाद सुटणार नाही ही वक्तव्य मेघालयच्या राज्यपालपदी असलेल्या तथागत रॉय यांची आहेत. अशा वेळी मग राज्यपाल पदाची गरिमा जर पाळली जात नसेल तर राजभवन हे केवळ रिटायर्ड झालेल्या नेत्यांच्या रिटायरमेंटची सोय आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो. महाराष्ट्राच्या राजभवनाचा खर्च म्हणून गेल्या 2 वर्षात तब्बल 60 कोटी रुपये रिलीज केल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. अशा वेळी मग राज्यपाल पदच बंद करण्याची मागणी ही लोकांमधून अजूनच जोर धरते. राज्यपाल पदाला विरोध करण्याचं अजून एक कारण म्हणजे राज्यपाल हे शासन व्यवस्थेतील कार्यकारी अधिकार असलेलं आणि तरीही निवडून न येता पद स्वीकारणारं एकमेव पद आहे. मग अशा वेळी लोकशाहीच्या पॅरामीटर्सवर सुद्धा राज्यपालांचं पद हे रद्द करण्याची मागणी करण्यात येते. थोडक्यात काय तर राज्यपालांमुळे होणारे वाद टाळण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी राज्यपाल हे पदच रद्द करण्याची मागणी जोर धरू शकते. तुम्हाला काय वाटतं? राज्यपाल हे पद रद्द करण्यासंबंधीच्या तुमच्या प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.